आज आपण नाशिक जिल्ह्यातल्या शिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार नायगाव येथे आलो आहोत। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आपण एक आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे की गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये त्या बाजार समितीचे उपबाजार असतील, इथं जे काही कांद्याचे लिलाव प्रक्रिया पार पडते, काही भागामध्ये मोकळ्या स्वरूपात कांद्याचे लिलाव होतात, तर काही भागामध्ये गोणी पॅकिंगमध्ये कांदा आपण विक्रीसाठी शेतकरी बांधव घेऊन येत असतात। परंतु अनेक बाजार समित्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं। महाराष्ट्र कांदा संघटनेच्या माध्यमातून या प्रत्येक बाजार समितीमध्ये आपण दौरा करणार असून प्रत्येक बाजार समितीमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी सुरू आहे, गैरप्रकार सुरू आहे किंवा ज्या चुकीच्या प्रथा आहे या बंद करण्यासाठी आणि बाजार समितीच्या कामकाजामध्ये कायमस्वरूपी सुधार करण्यासाठी हा कांदा संघटनेची ही आपण मोहीम सुरू करत आहोत। आज आपण नायगाव या उपबाजारमध्ये जे शिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपबाजार आहे, इथे येण्यामागचं प्रमुख कारण हे आहे की अनेक शेतकऱ्यांनी गेल्या 2-4 दिवसामध्ये कांदा संघटनेकडे फोनद्वारे, व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे तक्रारी नोंदवली आहे। आणि प्रमुख तक्रार अशी आहे की ही महाराष्ट्रातली पहिली अशी बाजार समितीचं उपबाजार आहे की वाटेल तेव्हा दुपारी 1 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता कांद्याचे लिलाव होतात। हा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही। आम्ही आज तोंडी आपल्याला या पद्धतीचं आम्ही विनंती करतोय, लेखी पत्र व्यवहार आम्ही तुमच्याशी करू। आम्ही सर्व शेतकऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा आमच्या शेतकऱ्यांच्या सूचनानुसार इथल्या या बाजार समितीचं जे उपबाजार आहे नायगाव, इथं सरसकट आपल्याला सुट्टीचा दिवस सोडून ज्या दिवशी कांद्याचे लिलाव होणार आहे, प्रत्येक दिवस सकाळी 10 वाजता आपल्या कांद्याचा लिलाव आपल्याला सुरू करायचा आहे। त्याच्यानंतर कांद्याच्या लिलावामध्ये जर विलंब केला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या बाजार समितीच्या आवारात केलं जाईल, याची नोंद बाजार समिती प्रशासनाने घ्यायची आहे। आम्ही त्याचबरोबर या बाजार समितीमध्ये ज्या काही सोयीसुविधांचा अभाव आहे त्याच्यामध्ये तातडीने बाजार समितीचे जे कोणी सभापती असतील, सचिव असतील, सर्व संचालक मंडळ असेल, यांनी लक्ष घालायचं आहे। या बाजार समितीचा आवार गेल्या 15-20 वर्षापासून जर बघितलं, हा त्या स्थितीमध्ये आहे। इथं प्रचंड धुळीचं प्रमाण आहे। कुठल्याही प्रकारे शेतकरी बांधवांना इथं शौचालय आणि बाकीच्या कुठल्या सुविधा नाहीये। आणि असं असताना सातत्याने या सिन्नरच्या उत्तर भागातील मोठं जे कांद्याचं उपबाजार म्हणून नावलौकिक आहे, तर याच्यामध्ये एक शेतकरी जेव्हा आपला शेतमाल कांदा विकायला घेऊन येतो तर संपूर्ण दिवस इथं त्यांचा दिवसभराचा वेळ जातो। याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे। आम्ही हा कडक इशारा देतोय आणि कोणी याला हलक्यात घेऊ नये हे पण आम्ही या माध्यमातून आज इथं सांगतोय। आपल्याला सकाळी 10 वाजता म्हणजे 10 वाजताच लिलाव सुरू झाला पाहिजे। त्याच्यासाठी व्यापारी बांधवांना त्यांचं काही जे पेमेंटची ऍडजस्टमेंट असेल ती त्यांनी कशी करायची हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे। शेतकरी म्हणून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं ट्रॅक्टर असेल, पिकअप असेल किंवा गोणी भाग, ज्या भागात गोणीचं मार्केट होतं तिथं गोणी मार्केट असेल, त्या भागामध्ये आम्ही आमचा कांदा अतिशय चांगली प्रतवारी करून घेऊन येणं ही शेतकरी म्हणून आमची जबाबदारी। आम्ही वेळेवर मार्केटमध्ये पोहोचू। या मार्केटचे इतर जे घटक असतील, मग सभापती, संचालक मंडळ, सचिव, कर्मचारी, त्याचबरोबर हमाल, मापारी, इतर सर्व जे घटक असतील, या घटकांना आम्ही विनंती करतोय की आपण आपलं बाजार समितीमध्ये जे काय कामकाज आहे ते करत असताना कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला अपमानित, कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला दुखावलं जाईल अशा पद्धतीचं वर्तन केलं नाही पाहिजे। तुम्हाला ह्या आमच्या कांद्याच्या उत्पादनानंतर, कांद्याच्या विक्रीनंतर जो काही रोजगार मिळतो, हा रोजगार कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, तो रोजगार तुमचा वाढला पाहिजे, याच भावनेतून आम्ही आहे। तसं बघितलं तर काही गोष्टी आमच्या सरकारकडे ज्या निर्बंधामुळे, सरकारच्या धोरणामुळे, कांद्याच्या निर्यात बंदीमुळे, कांद्याच्या निर्यात शुल्कामुळे, परदेशी कांदा आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आधीच आम्ही शेतकरी जे आहे आर्थिकदृष्ट्या मोठा संघर्ष करत आहे। आम्हाला बाजारभाव चांगले मिळत नाही, ही आमची वेगळी समस्या आहे। पण तरी आम्ही नेटाने कांद्याची शेती करतोय। देशामध्ये सर्वाधिक कांदा पिकवणारे महाराष्ट्र राज्य आहे आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये अजूनही जर ह्याच गोष्टींसाठी आम्हाला शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत असेल तर निश्चितच ही दुर्दैवी गोष्ट आहे। कुठल्याही प्रकारे बाजार समितीचं कामकाज असेल याच्यामध्ये मी बाजार समितीला विनंती करतोय, आता बाजार समितीने व्यापारी बांधव असतील, इतर घटक असतील, यांच्याकडून कसं याचं नियोजन करायचं ही सर्वस्वी जबाबदारी बाजार समितीची आहे। इतर घटकांना आम्ही जबाबदार धरणार नाही। आम्ही जे काय आहे ते बाजार समितीमध्ये आम्ही येत असतो, त्याच्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार बाजार समिती असेल। त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय की उद्यापासून सकाळी 10 वाजता कांद्याचे लिलाव सुरू होतील। कदाचित पहिला आठवडाभर तुम्हाला ही वेळ पाहण्यात अडचण येईल, परंतु तुम्ही निश्चय करा आणि ह्याच पद्धतीने वेळ हे करा। त्याचबरोबर बाजार समितीतील ज्या सोयीसुविधा असतील त्याच्या वारंवार आम्ही तुमच्याकडे पाठपुरावा करू, सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्या।
कारण वर्षाकाठी काही कोटीचं उत्पन्न जे आहे ह्या उपबाजारातून सिन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळतंय आणि ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. बारमाही कांद्याचं उपलब्ध जे आहे ती इथं होते आपल्याला. त्यामुळं आम्ही पुन्हा विनंती करतोय आणि इशारा देतोय आम्ही आता ज्या काही सूचना मांडल्या या बाजार समितीचे जे कर्मचारी आहे, जे कोणी प्रशासनामधले लोक आहेत त्यांनी बारकाईने ऐकले आहे, त्यांना आम्ही लेखी पत्रही देऊ. त्याच पद्धतीने उद्यापासून बाजार समितीचं कामकाज सुरू करा, अन्यथा आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आता निर्णय हा तुम्ही घ्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच पक्ष, कांद्यावर लक्ष.